महाराष्ट्रामध्ये नवीन शासन आल्यानंतर ऑगस्ट 2022 पासनं आम्ही पदभरती सुरू केली होती। आपल्याला कल्पना आहे की राज्य सरकारने 75,000 नवीन पद भरण्याची घोषणा आमच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती। आज सभागृहामध्ये मी माहिती दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या सगळ्या पदांची भरती आम्ही सुरू केली, त्याच्या परीक्षा घेतल्या आणि अतिशय पारदर्शी पद्धतीनं या परीक्षा पार पाडल्या। एक अमरावतीची घटना जर सोडली किंवा तलाठी परीक्षेमध्ये जो काही पेपर चुकला होता आणि नंतर ती परीक्षा पुन्हा घेण्याचं आपण ठरवलं, या व्यतिरिक्त अतिशय पारदर्शीप्रमाणे ही परीक्षा पूर्ण झाली आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक प्रकारे नवीन रेकॉर्ड हा आमच्या शासनाने तयार केला आहे। आत्तापर्यंत ऑगस्ट 2022 नंतर 57,452 तरुणांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्र आम्ही दिलेलं आहे। या व्यतिरिक्त ज्यांची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि आता या महिन्याभरात किंवा सव्वा महिन्यात ज्यांना नियुक्तीपत्र देण्यात येईल अशी संख्या 19,853 आहे। म्हणजे आपण जर बघितलं तर 75,000 भरती करण्याचा आम्ही जी घोषणा केली होती त्याच्या अगेन्स्ट 77,305 लोकांना सरकारमध्ये नोकरी देण्याचं काम, याची सगळी प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे आणि नियुक्तीपत्र दिलेलं आहे आणि देण्यात येत आहे। या व्यतिरिक्त आता जे अंतिम स्टेजला आहे असे पद आहेत जवळपास 31,201, ज्याची प्रक्रिया पुढच्या 3 महिन्यामध्ये किंवा 4 महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत। म्हणजे आपण जर याचा एकूण हिशोब लावला तर 1,08,000 नोकऱ्या सरकारमध्ये या एका 2.5 वर्षाच्या टर्ममध्ये या सरकारने दिलेल्या आहेत किंवा सरकार देत आहे। हा देखील एक रेकॉर्ड आहे। पारदर्शी पद्धतीने हे सगळं काम आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आणि ज्या काही थोड्या घटना झाल्या त्याही घटना होऊ नये म्हणून आमच्या सरकारने हा निर्णय घेतलाय की स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात एक त्याच्यामध्ये गैरप्रकार होऊ नये म्हणून नवीन कायदा राज्य सरकार या ठिकाणी तयार करत आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत की याच अधिवेशनामध्ये हा कायदा या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत, जेणेकरून पुढच्याही प्रक्रिया या सगळ्या पारदर्शी पद्धतीने होतील। तिसरी एक महत्त्वाची मागणी जी सातत्याने या ठिकाणी येत होती की वर्ग क ची पदं देखील MPSCच्या माध्यमातून भरली गेली पाहिजे। मागच्या कॅबिनेटला त्याचाही निर्णय हा राज्य सरकारने घेतलाय आणि टप्प्याटप्प्याने वर्ग क ची सगळी पदं ही MPSCला वर्ग करण्यात येणार आहेत। त्यामुळे ती पदं देखील MPSCच्या माध्यमातून या ठिकाणी भरण्यात येतील। मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या तरुणाईला एका 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये किंवा 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 1,00,000 नोकऱ्या देण्याचा एक नवा विक्रम आणि तेही पारदर्शी पद्धतीने देण्याचा नवा विक्रम हा महाराष्ट्र सरकारने केलेला आहे।